नमस्कार सगळ्यांना. कसे आहात मग सगळे? तर खरंच मनापासून धन्यवाद, तुम्ही माझे व्हिडिओ बघता. तर एवढे साधे व्हिडिओ असूनही तुम्ही माझे व्हिडिओ बघतात आणि तुम्ही मला सपोर्ट करतात. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे, मला एक सांगा, ज्या वेळेला आपल्याला गरज असते त्या वेळेला आपल्याला कोणी नाही विचारलं, किती मनाला दुःख लागतं की नाही? आणि आता गरज नाही तर तुम्ही मला सगळे विचारता, तू कशी आहेस, तुझं काय चाललं आहे. तर हे मला आवडत नाही. आणि ते कसं, पहिल्यापासून आपल्याला माया ममता प्रेम ह्याचं कधी हे भेटलंच नाही. कधी तुम्हाला जास्त कोणी जीव लावलेला आवडत नाही, कोणी गोड बोललेलं आवडत नाही. असं उलटं डोकं आहे माझं. आवडतच नाही मला कोणी गोड बोललेलं. मी माझ्या दुनियातच बरी असते. असं वाटतं जेव्हा टाईम होता त्या टायमाला कोणी टाईम घेतला नाही, की तू कुठं आहे, कशी लहानाची मोठी झाली, काय झालं तुझं, लगीन केलं का, काय केलं नेमकं, कसं तुझं लहानपणी मोठी कशी झाली लहानाची, हे तेव्हा कोणी नाही विचारलं जेव्हा गरज होती तेव्हा. आता शोधून नंबर काढते, त्याला विचारून कशी आहे म्हणून विचारायला, ये आमची तर तुझंच घर आहे. तेव्हा नव्हतं माझं घर, माझंच होतं ना तेव्हा. पण मी सांगते तुम्हाला, जेव्हा गरज होती ना तेव्हा तुम्ही मला लांब केलं. तुम्हाला असं वाटलं आता हिला कोणी बघायचं, हिचा शिक्षणाचा खर्च कोणी उचलायचा, हिचा लग्नाचा खर्च कोणी उचलायचा, आणि हिला का सांभाळायचं. पण तसं नसतं. एक दिवस असते तर निघून जातात दिवस. सत्याचा न्याय कधी पण लागतो. राहिले स्वतःच्या हिमतीने उभी मी, आणि हिमतीने लहानाची मोठी झाली, आणि हिमतीने जगले ना अजून पण स्वतःच्या हिमतीनेच पुढे चाललेले. नाही इच्छा होत कोणाच्या दारात यायला आणि कोणाला गोड बोलायला. आणि माझ्या पण कोणी दारात, माझं दार तुमच्यासाठी उघडं आहे नेहमी. कधी पण या तुम्ही माझ्या इथे, माझं दार तुमच्यासाठी कधी पण उघडं आहे. पण मला तुमच्या दारात येण्याची इच्छा नाही. मला माझ्या नवऱ्याने मुलांनी कसल्याच गोष्टीचं कमी केलं नाही. परिस्थिती नाजूक आहे, पण जीव लावण्यात, आपलं मानण्यात कधीच कमी करीत नाहीत मला. आता माझी मुलं माझ्या बरोबरीला आलेले आहेत. एवढ्या दिवस तुम्ही डोळे झाकून बसले, एवढे दिवस तुम्हाला कळालं नाही. आता तुम्हाला ध्यान येतं, आता तुम्हाला वाईट वाटतं, यावं अशी वाटते. तुम्हाला एक सांगू, माझे मुलं मला कुठं जाऊ देतच नाहीत. विचारायची पण ताकद नाही माझी त्यांना. कोणाची तर जाऊ देत नाहीत, आणि कोण आपलं आहे म्हणून ते म्हणणार नाही. ते जाब विचारते इतके दिवस कुठं होतात, आणि ते मला पण जाब विचारते की इतके दिवस कुठं होते हे तुझे सगळे, आता कसे काय अचानक कुठून उभे राहिले. त्याच्यासाठी ना जिथं आहे तिथंच बरी आहे. आणि माझा नवरा पण कधी नाही एक उलटा शब्दही बोलत नाही. उलटा शब्द बायको असूनही मीच त्यांना बडबड करणार, मीच बोलणार त्यांना, हे तुम्हाला सांगते मी. पण उलटा शब्द बोलत नाही. म्हणजे मी किती नशीबवान आहे मला सांगा तुम्ही. आणि काय राहतं कोणावाचून, नाही राहत कोणावाचून कोणाचं. मला नाही वाटत कोणाचं कोणावाचून राहतं. मला सगळे आपापल्या परीने जगतात, पण काय होतं, ध्यानातून जात नाही. घडलेले दिवस ना ध्यानातून जात नाही. तुम्हाला असं वाटलं हिला जवळ केली तर हिचा त्रास होईना, मला पैशा पाण्याला मदत करायला लागेल, परिस्थिती बसून राहत नसते. पण त्याच्यानंतर माझ्या मालकाची तब्येत ठीक नव्हती. त्या टायमाला तरी कोणी फोन केला का, कोणी विचारलं का? नाही. पण आता पण मला तुम्ही फोन केलेलं, विचारलेलं मला अजिबात आवडत नाही. आवडतच नाही मला कोणी गोड बोललेलं. खरं सांगते तुम्हाला, राग काय आहे ना. हे प्रेम, माया, ममता हे मला माहितीच नाही कशी असते. तेच सांगितलं मी, माझ्या दुनियामध्ये खूप आनंद आहे. घर मला एवढं चांगलं भेटलं, माणसं एवढे चांगले भेटले, शिवाय नवरा माझा किती चांगला आहे. कधी दारू नाही, कधी उलटं बोलणं नाही, कधी मला असं कोणत्या गोष्टीचं दुःख लागणं असा विषय नाही. कधी सगळं व्यवस्थित आहे माझं.
जेव्हा माझी इच्छा होईल ना त्या टायमाला मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन आणि येईन तुमच्याकडे. येईन एखाद दिवशी, पण तुम्ही या माझ्याकडे. खरंच या तुम्ही माझ्याकडे. जेव्हा तुम्हाला यायचं आहे ना तेव्हा या तुम्ही माझ्याकडे. कोणाची तुमची आठवण काढली ना तरी काय होतं, राग येतो मला, मन दुखलं जातं माझं. मी खुश असेल ना, तुमचा फोन आला ना नाराज होते मी. तुम्ही म्हणू नका ही अशी काय बोलते. माझा स्वभावच असा आहे. कारण की तुम्हाला माझा स्वभाव माहितीच नाही. तुमचा कधी मायाचा पालवच नाही. माझा स्वभाव माहीत पडणारच नाही तुम्हाला कधी. खरंच बोलते मी. राग येतो मला, राग. आणि माझे पहिले दिवस आठवतात. काय घडलं माझ्या आयुष्यात ते दिवस आठवतात. पण तुमचा राग येतो मला.